14 वर्षापासून मी IT इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. माझ्या या आयुष्यामधली सुरुवात जी होती ती मिडल क्लास फॅमिलीपासून झाली आणि हा जो स्ट्रगल असतो मिडल क्लासमधनं जो स्ट्रगल असतो तो स्ट्रगल काय असतो तो मी स्वतः अनुभवला. मी 7 वर्ष जवळपास हैदराबाद, बँगळुरू या साऊथ रिजनमध्ये घातलं. मी स्पेशलायझेशन केलं मल्टिपल प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये. मी 3 फर्स्ट नॅशनल्स अचीव केलेले आहे, 2 फर्स्ट इंटरनॅशनल्स अचीव केलेले आहे. माझा रिसर्च पेपर आहे गुगलवरती, क्लाउड बेस्ड डिजिटल टेक्नॉलॉजीवरती. आणि त्यानंतर मला असं लक्षात आलं की जे नॉलेज मी घेतलं ते नॉलेज मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत शेअर पण करू शकतो, ज्याच्यामुळे त्यांचं करिअर घडू शकते, त्याच्यामुळे एक फॅमिली आपल्या सामान्य परिस्थितीमधनं वर येऊन काहीतरी ज्या त्यांचं स्वप्न आहे, ज्या त्यांच्या आशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करू शकते. यासाठी त्यांना जो स्ट्रगल होता तो मी गेल्या 4 वर्षापासून पुण्यामध्ये ट्रेनिंग देता देता ऑब्झर्व केला, समजून घेतला. आणि त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की फीजच्या अभावी, काही परिस्थितीच्या अभावी सगळेच मुलं छत्रपती संभाजीनगरसारख्या सिटीमधनं पुण्याला जाणं शक्य होत नाही. त्यांचे ते एफर्ट थोडे कमी व्हावे, त्यांची तिथली राहण्याची कॉस्ट, बाकी जो स्ट्रगल त्यांना सहन करावा लागतो, त्यांच्या सोबतच त्यांच्या आईवडिलांना जो त्रास सहन करावा लागतो, जी चिंता लागलेली असते ती कुठेतरी आपण कमी करू शकलो पाहिजे. म्हणून ही आमची छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय पॉझिटिव्ह माइंडसेटसोबत सुरुवात आहे, ज्यामध्ये आमची इच्छा आहे की मिडल क्लास फॅमिली, मराठी फॅमिली, सगळ्या जे काही आपल्या आजूबाजूची मुलं आहेत ज्यांना खरंच आपल्या आयुष्यामध्ये शिकायची इच्छा आहे, काहीतरी बनायची इच्छा आहे, तर ती विद्वान बनायची इच्छा असेल आणि IT या क्षेत्रामध्ये करिअर करायची इच्छा असेल, त्यांना आपण एंड टू एंड म्हणजे बिगिनर टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत मल्टिपल टेक्नॉलॉजीजमध्ये, मल्टिपल डोमेन्समध्ये आपण त्यांना मार्गदर्शन करणं, ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं. या ट्रेनिंगची वैशिष्ट्य ही आहे की जसं स्कूल, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीजमध्ये पुस्तकी नॉलेजवरती जास्त भर दिला जातो, इथे सगळ्यात जास्त भर म्हणजे 90% हँड्स ऑन प्रॅक्टिसवरती, म्हणजे जी आजची इंडस्ट्री डिमांड आहे, आजच्या इंडस्ट्रीमध्ये ज्या स्किल्सची गरज आहे त्या स्किल्सला लक्षात ठेवून आणि AI टेक्नॉलॉजीला सोबत जोडून आपण 4 वर्षाचा जो प्रवास आहे तो येणाऱ्या 6 ते 8 महिन्यामध्ये कशा पद्धतीने सफलरित्या पूर्ण करू शकतो हे आपण या प्रोग्राममधनं डिझाईन केलेलं आहे. सर, कोर प्रोग्रामिंग अँड लॉजिक फाउंडेशन हा किती महिन्याचा कोर्स आहे? कोर प्रोग्रामिंग अँड लॉजिक फाउंडेशनमध्ये तुमच्या बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेजेसवरती फोकस केला जातो. C++, जावा, पायथॉन, BST, PHP, डेटा स्ट्रक्चर, अल्गोरिदम, ज्याला आपण DSA म्हणतो, डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम, या मदर लँग्वेजेस म्हणजे मदर लँग्वेजपासून C लँग्वेजपासून याची सुरुवात होते. तुमच्या प्रोग्रामिंगमध्ये एन्हान्समेंट केलं जातं. ह्या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसला तुम्हाला समजेल अशा सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला इथे सगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग प्रोव्हाइड केला जाईल आणि मॅक्झिमम टाईम जो असेल तो तुम्हाला प्रॅक्टिकली समजावला जाईल, जी आज इंडस्ट्रीमध्ये आवश्यक आहे. जर सपोज इन केस एखाद्या विद्यार्थ्याने हे पूर्ण कोर्सेस केले, फॉर एक्झाम्पल वेब अँड मॉडर्न डेव्हलपमेंट, फुल स्टॅक करिअर ट्रॅक, त्याच्यानंतर तुमचा डाटाबेस टेक्नॉलॉजीज असते, त्याच्यात अकॅडमिक सपोर्ट असतात, तर हा कोर्स केल्यामुळे त्यांना काय फायदा होईल भविष्यामध्ये? आजच्या मुलांना चिंता पडलेली असते त्यांचं प्लेसमेंट होईल का नाही. जर या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलात, थोडा वेळ दिला, आयुष्यातले 6 ते 8 महिने जर मेहनत घेतली तर तुम्हाला जॉबसाठी भटकावं नाही लागेल, कारण की त्या स्किल सेटचा साचा तुमच्याजवळ असेल जी इंडस्ट्रीला रिक्वायरमेंट आहे. मग तुम्हाला एका जॉबची चिंता नसेल, तुमच्या हातामध्ये 3पेक्षा जास्त ऑफर लेटर तुम्हाला मिळतील, कारण की जसं इंडस्ट्रीमध्ये एम्प्लॉईची नीड असते तर त्यांना स्किल्स एम्प्लॉई हवे आहे. आजच्या याच्यामध्ये अगोदर असं होतं की कॉलेजेस थ्रू हायरिंग व्हायचं आणि त्याच्यानंतर त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जायचं. पण आजच्या एजमध्ये, आजच्या एरामध्ये जे स्किल एम्प्लॉईज आहेत त्यांची डिमांड खूप जास्त आहे. पुणे सारख्या ठिकाणी